मेळघाटातील कुपोषण, माता बाल मृत्यू आणि आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मेळघाटाचा दौरा केला. सन 1993 पासून कुपोषणाचा कलंक झेलणाऱ्या या आदिवासी भागात त्यांनी विविध अंगणवाडी केंद्रे, पोषण पुनर्वसन केंद्र आणि शासकीय योजनांची प्रत्यक्ष पाहणी केली. मंत्री अदिती तटकरे यांनी महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवरील भोकरबर्डी गावापासून दौऱ्याची सुरुवात करत अंगणवाडी केंद्रातील सुविधा, पूरक आहार, बालकांची उपस्थिती आणि गर्भवती व स्तनदा मातांना दिल्या जाणाऱ्या सेवांची माहिती घेतली. त्यानंतर धुळघाट रोड व कळमखार येथील अंगणवाडी केंद्रांना भेट देऊन बालकांच्या आरोग्य नोंदी, लसीकरण, स्वच्छता आणि उपलब्ध सुविधांचा आढावा घेत आवश्यक सूचना दिल्या. यानंतर धारणी उपजिल्हा रुग्णालयातील पोषण पुनर्वसन केंद्राला भेट देत कुपोषित बालकांवर सुरू असलेल्या उपचारांची पाहणी केली. कुपोषित बालकांचे वेळेत निदान व उपचार करण्यासाठी आरोग्य आणि महिला व बाल विकास विभागाने समन्वयाने काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले. धारणी येथे झालेल्या संयुक्त आढावा बैठकीत मेळघाटातील कुपोषण, सॅम व मॅम बालकांची संख्या, माता बाल मृत्यू कमी करण्यासाठी उपाययोजना, सिकल सेल व ॲनिमियावर नियंत्रण, अमृत आहार योजना आणि अंगणवाडी आधुनिकीकरण यावर सविस्तर चर्चा केली. यावेळी मंत्री अदिती तटकरे यांनी प्रशासन, आरोग्य विभाग, महिला व बाल विकास विभाग आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करून एकही कुपोषित बालक, गर्भवती महिला किंवा स्तनदा माता शासनाच्या योजनांपासून वंचित राहू नये असे निर्देश दिले. या दौऱ्यात सहाय्यक जिल्हाधिकारी सिद्धार्थ शुक्ला, महिला व बाल कल्याण विभागाच्या आयुक्त माधवी सरदेशमुख, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळघाट कुपोषण मुक्त करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचा संदेश या दौऱ्यातून देण्यात आला. मॅडम, हा जो आज मेळघाटचा आपला दौरा झालेला आहे, या दौऱ्यानिमित्त आपण जे भेट दिली आहे त्यामध्ये आपल्याला काय निदर्शनास आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण उपाययोजना म्हणून आणि काही नाविन्यपूर्ण म्हणून काही आहे का आपल्याकडनं, विभागाकडनं? खरं तर आम्ही जो काही साधारणपणे आढावा घेतला त्या सुरुवातीला आम्ही काही अंगणवाड्यांनाही भेट दिली. त्या अंगणवाड्यांमधल्या बालका असतील, गरोदर माता असतील, यांच्या सुद्धा काही तिथला जो आढावा होता तोही त्या निमित्ताने घेतला. साधारणपणे ह्या संपूर्ण भागामध्ये आपल्या अतितीव्र कुपोषण बालकांची जी संख्या आहे सॅमची, ती कमी होते, पण मॅमची जी बालकं आहेत याच्यावर आपल्याला काम करणं हे गरजेचं आहे. आम्ही साधारणपणे धारणी आणि चिखलदरा या 2 तालुक्यांमध्ये कुपोषणाच्या प्रश्नावर अधिकाधिक लक्ष केंद्रित करून जी मॅमची संख्या आहे ही पुढच्या या कालावधीमध्ये कमी आणण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काही उपाययोजना हे करत आहोत. आणि त्या उपाययोजना करत असताना इथं प्रॅक्टिकली दौरा करून इथल्या काही स्थानिक अंगणवाडी सेविका असतील, इथल्या मदतनीस असतील, आरोग्य व्यवस्था असतील, इथले काही लोकप्रतिनिधी असतील, ह्यांच्या सुद्धा ज्या सूचना आहेत ग्रामस्थांच्या असतील आणि तिथल्या पालकांच्या, ह्या त्याच्यामध्ये अंतर्भूत करून आम्ही जे काही पॅरामीटर्स आहेत त्यांच्यावर काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि मला खात्री आहे जर महिला बाल विकास विभाग म्हणजे ICDS, आरोग्य विभाग, स्थानिक प्रशासन, ग्रामपंचायत आम्ही जर एकत्रितपणाने याच्यामध्ये काम केलं तर आपली कुपोषणाचं प्रमाण ह्या 2 तालुक्यांमधलं प्रामुख्याने ते आपण कमी आणू शकतो. त्याच्यामध्ये आम्ही विशेष म्हणून सुद्धा काही त्यांना कुपोषण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून काही सवलती या काही नियमांमधून आम्ही देणार आहोत. त्याला ॲडिशनल काही खर्च आला तरी सुद्धा त्या ठिकाणी आम्ही स्थानिक प्रशासन विभाग असेल आम्ही त्या ठिकाणी तो करू. ज्या अंगणवाड्यांच्या इमारतीचं काम रखडलेलं आहे त्याला सुद्धा गती देण्याची आपण सूचना दिलेली आहे. जिथं परिपूर्ण अंगणवाडी नाही, शौचालय नसतील किंवा इलेक्ट्रिसिटीची व्यवस्था नसेल तर ती सुद्धा करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सूचना या बैठकीमध्ये आपण दिलेल्या आहेत. मॅड भागामध्ये मॅडम अंगणवाडी सेविका काम करत आहेत आणि त्यांना पगार खूप कमी आहे, काम खूप जास्त आहे, याच्याबद्दल काही? खरं तर अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीसना आपण जर बघितलं तर आधीच्या तुलनेमध्ये त्यांचं मानधन
वेतन हे या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये खूप आम्ही वाढवलेलं आहे, दुप्पट केलेलं आहे. कामही तिप्पट आणि झालं. काम त्यांचं सकाळी 8 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत असतं आणि आशा सेविका आपल्या ज्या आरोग्य सेविका आहेत त्या 24 तास कार्यरत असतात. त्यांचंही काम तेवढंच महत्त्वाचं आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचंही काम तितकंच आहे. अंगणवाडी सेविकांना आम्ही स्मार्टफोन दिलेले आहेत. सगळ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना आम्ही स्मार्टफोन दिलेले आहेत. त्यांना ट्रेनिंग दिली जाते. त्यांना दिवाळीमध्ये भाऊबीज ही दिवाळीच्या आधी त्यांच्या खात्यामध्ये जमा होत असते. त्यांच्या नेटवर्कसाठी सुद्धा, रिचार्जसाठी सुद्धा अधिकचे पैसे त्या ठिकाणी दिले जातात. इन्शुरन्सची त्यांची रक्कम ही विभाग म्हणून आम्ही भरत असतो. त्यामुळे अनेक गोष्टी या त्यांच्यासाठी आपण करत असतो. ट्रेनिंग सुद्धा चांगल्या पद्धतीनं देण्याच्या दृष्टिकोनातून आपण त्यांना करत आहोत. कुठलीही अंगणवाडी ही मदतनीस किंवा अंगणवाडी सेविकेपासून वंचित राहू नये, म्हणजे तिथं रिक्त राहू नये, या दृष्टिकोनातून सुद्धा मोठी भरती ही आपण या संबंध अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची केलेली आहे. आपण खूप ज्या मिनी अंगणवाड्या होत्या यांचं आपण रूपांतर हे मुख्य अंगणवाडीमध्ये केलेलं आहे. त्यामुळे अनेक असे आपण निर्णय घेतलेले आहेत. आम्ही साधारणपणे राज्य शासन आदरणीय फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब, सुनेत्रा काकी असतील, आधी अजितदादा असायचे, आम्ही नेहमी हा प्रयत्न केला की केंद्राकडून एखादा निधी यायला जरी उशीर झाला, समजा मानधनाचा असेल, पण मानधन आम्ही अंगणवाडी सेविकेचं कधी थांबवून दिलं नाही. आम्ही ते शासनाच्या वतीने, सरकारच्या वतीने, आपल्या राज्य सरकारच्या वतीने देण्यात आलं आणि मग आल्यानंतर मग आम्ही त्याचं कॉम्पेन्सेशन त्या फंडसोबत केलं. त्यामुळे कधीही अंगणवाडी सेविकांचं मानधन हे आम्ही त्या ठिकाणी थांबवून देत नसतो. साधारणपणे आपला हा प्रयत्न आहे की या भागामधलं जे कुपोषण आहे हे आपल्याला आटोक्यामध्ये आणायचंय. आपल्याला गरोदर मातांना अधिकाधिक पोषण चांगल्या पद्धतीनं देऊन त्यांच्या पोटी कुपोषित बालकं जन्माला येणार नाही, या गोष्टीकडे आपल्याला अधिक प्राधान्य द्यायचं. मॅडम, आपण कुपोषण जे आणि माता मृत्यू बालमृत्यू बाबत जे सांगितलं आहे की प्रशासनाला ऍडिशनल मध्ये आपण वाढवून देणार आहे, तर याचं इम्प्लिमेंटेशन शासन निर्णयामध्ये होणार आहे का सरकार लेवलवर, की फक्त ते त्यांना आपण इन्स्ट्रक्शन दिलेले आहे? आम्ही इथल्या स्थानिक अधिकाऱ्यांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. त्यांच्याकडनं या संदर्भामध्ये जिथं जिथं कुपोषणाचं प्रमाण हे त्यांच्या चार्टमध्ये अधिक दिसतंय, त्यांचे आम्ही प्रस्ताव मागितलेले आहेत. आम्हाला काही ठिकाणी विशेष बाब म्हणून त्यांना परवानगी द्यावी लागेल, ती आम्ही विभाग म्हणून देऊ. काही ठिकाणी स्थानिक प्रशासन म्हणून जी पावलं उचलायचे त्याही आम्ही त्यांना त्यानिमित्ताने सूचना देऊ. त्यामुळे त्यांच्याकडनं आम्ही एक प्रोजेक्ट रिपोर्ट मागितलेला आहे. तो या आठवड्याच्या कालावधीमध्ये त्यांच्याकडून येणं अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये आरोग्य विभागाचे जे मेडिकल ऑफिसर्स आहेत, जे रुटीन चेकअपसाठी जातात, ते CDPO असतील, तिथले सुपरवायझर, अंगणवाडी सेविका यांचं इंटिग्रेशन करून जो रिपोर्ट त्या ठिकाणी येईल त्यानुसार ही पावलं उचलू. मॅडम, दौऱ्याचा फॉलोअप म्हणून पुढचा दौरा लवकरच होणार आहे का? मी या संदर्भातला आत्ता जो काही त्यांना सूचना दिलेल्या आहेत याचा प्रोजेक्ट रिपोर्ट हा त्यांच्याकडे 7 दिवसाच्या कालावधीमध्ये आम्ही मागितलेला आहे आणि त्यानुसार त्याच्यामधली जी पावलं आहेत ती उचलली जातील. वेळोवेळी आमचं मायन्यूट ऑब्झर्वेशन त्या संदर्भातलं होत राहील. मी असेल, आयुक्त असतील, उपायुक्त असतील, यांच्यापैकी दर महिन्याला कोण ना कोण या संदर्भातला आढावा घेऊन याचे जे काही पॅरामीटर्स आहेत हे मार्क करून आम्ही हा पूर्ण वर्षभराचा आम्ही एक प्रोग्राम बनवतोय, जेणेकरून आपल्याला या 2 तालुक्यामधलं कुपोषण आणि ज्या अल्पवयीन माता आहेत किंवा ज्या गरोदर माता आहेत पण त्यांच्या पोटी जन्माला येणारी जी मुलं आहेत ही सुदृढ जन्माला यावी, या दृष्टिकोनातून आपण टार्गेट ओरिएंटेड हा प्रोग्राम राबवतो. तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमद, विदर्भ न्यूज, धारणी. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।